मान्सूनने आज केवळ बिहार आणि उत्तर प्रदेशात प्रगती केली, तर राज्यातील अनेक भागात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू झाला होता। हवामान विभागाने पुढील 5 दिवस राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिलाय। हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज दिला होता। पालघर, पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आज काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्टही देण्यात आला होता। तर कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज होता। पुणे, नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार तसंच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड आणि जालना जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला होता। विदर्भ आणि कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील 4 दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला। तसंच पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर मध्य महाराष्ट्रातील इतर भागात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे। मान्सूनने आज केवळ बिहार आणि उत्तर प्रदेशात प्रगती केली, मात्र अरबी समुद्रातील शाखा कालच्याच भागात होती। मान्सूनची सीमा आजही बारमेर, जोधपूर, जयपूर, ग्वालियर, खजुराहो, सोनभद्रा आणि बल्लिया भागात होती। मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे, त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सून राजस्थानचा काही भाग, मध्य प्रदेश आणि बिहारचा उरलेला भाग, उत्तर प्रदेशचा काही भाग तसेच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लाख, गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादच्या काही भागात मान्सून पोहोचेल। तसंच पंजाब आणि हरियाणाच्या काही भागात मान्सून दाखल होण्याचीही अनुकूल स्थिती आहे, असंही हवामान विभागाने म्हटलंय। अशाच हवामान अपडेट्ससाठी ॲग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका।